गणपती बाप्पाने। आणि 10 दिवसामध्ये आपण गणपतीच्या बाप्पा समोर काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे आज पाहूया। तर गणपती जेव्हा वेदव्यास कलियुगामध्ये पाहिलं की प्रायण अल्पायुष्य कलस्मी युगे जना मंद सुमंद भाग्य ही उपद्रता। कलियुगामध्ये प्राय अल्पायुष्य, अल्पायुष्य म्हणजे मिनिमम 60-70 वर्ष लोक जगतात। त्याच्यामध्ये 60 वर्षामध्ये 30 वर्ष झोपीमध्ये जातात, राहिले 30 वर्षामध्ये 20-25 वर्ष काम करू करू मरून जातो आणि 5 वर्ष बालकामध्ये त्याच्या हातात काहीच येत नाही। प्रायण अल्पायुष्य कलस्मी युगे जना मंद सुमंद भाग्य, मंद बुद्धीचे। मंद म्हणजे काय, अध्यात्मामध्ये काय करावं हे कळत नाही, आणि सुमंद म्हणजे ही पद्धत नेहमी भांडण करण्यासाठी कपटी आणि दंभी येतात। तर अशा लोकांसाठी जेव्हा वेदव्यासाने पाहिले की या लोकांचा उद्धार कसा होईल, त्यासाठी वेदव्यासाने 4 वेद 18 पुराण 108 उपनिषदाची रचना केली। आणि मग पाहिलं की धर्म अर्थ काम मोक्ष यांच्यासाठी काय, मोक्षाची मुक्ती कशी होईल। त्यावेळी त्यांनी ठरवलं की कलियुगामध्ये लोक पहिल्या काळामध्ये श्रुतीधर असायचे। श्रुतीधर म्हणजे काय, एकदा जर ऐकलं की त्यांच्या लक्षात राहायचं, पण कलियुगामध्ये सकाळी काय खाल्लं तर दुपारून विचार करू लागतो की आपण काय जेवलो होतो। तर अशा लोकांच्या उद्धारासाठी त्यांनी ठरवलं की महाभारताची रचना करायची। आणि मग महाभारत रचना करताना त्यावेळेस खूप प्रार्थना करत होते भगवान ब्रह्माजीला, त्यांच्या गुरुला, परमगुरूंना। त्यावेळेस ब्रह्माजी आले आणि म्हटले की काय तुम्ही एवढे चिंताग्रस्त का, ते म्हणजे मला ग्रंथाची रचना करायची। त्यावेळेस म्हटले की एकच आहे तुमच्या मदतीला, गणपती बाप्पाला घ्या। आणि गणपती बाप्पाला निवड केल्यानंतर ब्रह्माजी निघून गेले। निघून गेल्यानंतर वेदव्यासाने का बरं गणपती बाप्पाची निवड केली इथे प्रश्न विचारलेला आहे। त्यांच्याकडे त्यांचा सुपुत्र सुखदेव गोस्वामी सारखा विद्वान प्रगंड पंडित होता, वैशपान, जैमिनी ऋषी, पहिले ऋषी, अशा त्यांचे शिष्य प्रमुख शिष्य होते। पण एकही शिष्याला त्याने निवडलं नाही, केवळ विद्याची देवता गणपतीला निवडलं। आणि मग त्यांनी स्तवन केलं। म्हणून महाभारताच्या पहिल्या अध्यायामध्ये जर पाहिलं तर गणपतीचं स्तवन केलेलं आहे। आणि कोणतेही कार्य करायचं असेल तर गणपतीचं स्तवन करून त्या कार्याला केलं तर सफलता प्राप्त होते। आणि हे स्तवन केल्यानंतर गणपती बाप्पा प्रगट झाले, म्हटले काय कार्य, माझ्या येण्याचं कारण काय, ते म्हणले मला महाभारताची रचना करायची। तर त्यावेळेस गणपती बाप्पा म्हणतात की माझी एकच अट आहे, माझी लेखणी थांबली नाही पाहिजे। ते वेदव्यास म्हणले ठीक आहे मी सांगेल, पण प्रत्येक गोष्ट ती समजून उमजून लिहायची, अशीच लिहायची नाही। तुम्हाला माहिती आहे महाभारतामध्ये किती श्लोक आहेत, 1,00,000 श्लोक आहेत। आणि 1,00,000 श्लोकामध्ये 8,000 श्लोक कसे आहेत, कुटुंब आहेत। कुटुंब म्हणजे त्याचा अर्थ वेगळाच निघू शकतो, त्याचा अर्थ असं वेदव्यास स्पीड मध्ये सांगायचे। आणि गणपती बाप्पा काय करायचे, तेवढ्या स्पीड मध्ये स्मरण करायचे। म्हणून बघा हातीमध्ये जरी शरीर जड असेल पण त्याची मेमरी खूप स्ट्रॉंग असते गणपतीची, आपल्या हातीची। तसंच गणपती बाप्पाने काय करायचे, ते स्टोरेज करायचे, विचार करायचे, पुन्हा लिहायचे। आणि असं करता करता त्यांनी 1,00,000 श्लोक लिहिला। आणि त्या 1,00,000 श्लोकामध्ये 8,000 श्लोक आहेत। आणि त्याच्यामध्ये महाभारतामध्ये विशेष करून भीष्म पर्वामध्ये जी 18 अध्याय 700 श्लोक असलेली भगवद्गीता लिहिलेली, आणि त्या भगवद्गीतेचा सार म्हणजे महाभारताचा सार भगवद्गीतेमध्ये दिलेले। मग गणपती बघा, कोणताही लेखक काही आर्टिकल लिहितो किंवा अभंग लिहितो, शेवटी आपलं स्वतःचं नाव टाकतो। किंवा जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये तुका म्हणे, नामा म्हणे, ज्ञानदेव म्हणे, किंवा कोणतेही संत लिहितात किंवा कोणताही लेख लिखतो। पण गणपती बाप्पानं पहिलेपासून ते शेवटच्या श्लोकापर्यंत कुठे स्वतःचं नाव मेन्शन नाही केलं। का बरं नाही केलं, ते म्हटले की माझ्या स्वतःच्या फोकस पेक्षा भगवंत फोकस असलं पाहिजे। आणि म्हणून गीतेमध्ये 700 श्लोक 18 अध्यायामध्ये कुठे गणपतीचं वर्णन नाही। त्यांनी सर्व महिमा भगवंताच्या, विशेष करून भगवंताचं गुणगान केलेले आणि भगवंताला प्रमुख स्थान दिलेले। तर अशा गणपती बाप्पा समोर आपण 10 दिवस त्यांच्या समोर त्यांचे जे कान मोठे येतात, बऱ्याच वेळा लोक फिल्मी सॉन्ग लावतात, डीजे लावतात किंवा नको ते अश्लील गाणे ऐकत राहतात। उलट गणपती बाप्पा तुमच्या जीवनात विघ्न कमी करणार नाहीत, विघ्न लावून देतील की नालायक नाही का 10 दिवसामध्ये नको ते गाणे ऐकवतो। तर अशा वेळेस 10 दिवसामध्ये प्रत्येक व्यक्तीनं भगवद्गीता वाचली पाहिजे त्यांच्या समोर रोज। म्हणजे 18 अध्याय 700 श्लोक। त्यांना तुम्हाला काय आवडतं, मला काय आवडतं हे महत्वाचं नाही, गणपती बाप्पाला काय आवडतं हे कधी आपण विचार केला का।
आपल्या मनाच्या जर मानसिक तर्कवितर्कानं वर्शिप करताना त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी नुकसानच होते. म्हणून अशा वेळेस 10 दिवसामध्ये आपण काय केलं पाहिजे, तर गणपती समोर नाही का श्रीमद भगवद्गीता वाचले पाहिजे, महाभारत वाचलं पाहिजे, आणि त्यांना जास्त आवडतं भगवंताच्या नावाचं जप. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि असं केल्यानंतर तर त्याने 10 दिवस गणपती समोर भगवद्गीता वाचायचे, भगवंताच्या नावाचा जप करायचा. सगळ्यात महत्वाचं की जे काही तुम्ही कृष्ण प्रसाद असतो, पहिले येऊन उडपी कृष्णामध्ये जे मध्वाचार्य संप्रदायाला तत्वाला पालन करणारे ते पहिले भगवान उडपी कृष्णाला भोग लावतात आणि नंतर गणेशाला तो प्रसाद म्हणून अर्पण करतात. तर गणपतीच्या याच्यामध्ये त्यांना विशेष करून दुर्वा आवडतो आणि या 10 दिवसामध्ये फ्रेश रोज फळ अर्पण केलं पाहिजे. मी कधी कधी गणपती समोर जातो ना, ते पहिले 5 दिवसाचे फळ, नाशिकमध्ये लय भारी लोक आहेत राव. पहिल्या दिवशी 21 भाज्या खाऊ घालतात आणि शेवटच्या दिवशी बाकी 10 दिवस उपाशी मेला गणपती बाप्पा, आणि आपले 3 टाइम असं पोट भरू खातात. असं कधी कधी वाटतं की मारतात का काय लोक. पण गणपती 21 भाज्या कुठे दिलंय गणपतीला 21 भाज्या खाऊ घालायचं? कोण लावलं डोकं माहित नाही. त्या भाज्या विकणाऱ्यांना लावलं का खाणाऱ्यांना लावतं? अरे 10 दिवस त्यांना 21 मोदक, 2 पदार्थ त्यांना अर्पण केले पाहिजे, एक दुर्वा, फळ आणि मोदक. कलियुगात भगत बिले भारीत एकच मोदक ठेवतात, बाकीचे मोदक गायब. तर नाही, त्यांना अर्पण करा आणि तो प्रसाद म्हणून घेऊन टाका. तर हे भोग लावणं, आरती करणं, आरती केली पाहिजे, भोग लावला पाहिजे आणि गणपती समोर गीताचं वाचन केलं पाहिजे. आणि 10 दिवसामध्ये आणि 11 दिवशी जेव्हा विसर्जन होतं, आणि विसर्जन करताना सगळ्यात महत्वाचं, पहिल्या काळामध्ये मातीचे गणपती असे म्हणून विसर्जन करायला सांगितले, पण शास्त्रामध्ये एक चल आणि अचल मूर्ती असते. चल म्हणजे काय की ते तोड्यापुरतं निर्माण करायचं आणि मग पुन्हा विसर्जित करायचं. जसं तुम्ही हरतालिकामध्ये महादेवाची पिंड करतात किंवा गणपतीमध्ये शॅडो मातीची सांगितलेली, त्याच्यातून तुम्ही निर्मूल करून ती करू शकतात. पण कलियुगामध्ये लोक पितळाच्या मूर्त्या, चांदीच्या मूर्त्या ते कधीच बुडवत नाहीत. कोणत्या बुडवतात? जी पीओपीची, आणि शास्त्रामध्ये पीओपीचं कुठंच वर्णन नाही. आणि त्याची पूजा करतात लोक. तर अशा वेळेस 10 दिवसामध्ये जेव्हा विसर्जन करायचं, ती गणपती ठेवला तर चालतो वर्शिपला, पुन्हा कंटिन्यू करू शकतात. तुम्ही ज्याच्यावर खूप प्रेम करता हो, त्यासाठी 3 टाइम आराधना करतात आणि शेवटच्या दिवशी त्याला बुडवतात. कधी कधी विचार केला का आपण? मी कधी कधी पिक्चर बघतो ना, या गोदावरीच्या काठी जातो ना विसर्जन झाल्यानंतर, कोणी गणपतीचा हात तुटलाय, कोणाचे सोंड तुटले, कोणाचा कान तुटलाय. किती वाईट अवस्था आहे. आपल्या दैवताचा नाश करणारे दुसरं कोणी नाहीये, आपणच लोक आहेत. ते म्हणजे शिवाजी आपलं चौपाटीला जातात, मुंबईला गिरगावच्या चौपाटीत, तिथे मोठमोठे JCB ना गणपतीला भरल्या जातात. ज्यांना आपण इष्टदेवता आराधा म्हणतो त्यांची काय अवस्था आहे. म्हणून 10 दिवसानंतर विसर्जन करायचं तर पाण्यात 3 वेळा बुडवा, त्याला स्वच्छ पुसा, आणि पुन्हा ठेवला तर पूजा करायची तर पूजा करू शकता, नाही तर पॅकिंग करून पुन्हा त्याची पूजा केली तर चालते. तर हे दिलेलं आहे. म्हणून 10 दिवसामध्ये गीता वाचली पाहिजे, महाभारत वाचलं पाहिजे, हा नियम दिलेला आहे. ठीक आहे. हरे कृष्णा.